गीता न्यूज मराठी 24 मध्ये आपलं स्वागत आहे। नवरात्रीच्या निमित्ताने आपण करतोय नवदुर्गांचे दर्शन। तर आपण आता आलोय टेमलाईवाडी येथील त्र्यंबोली देवीच्या मंदिरात। त्र्यंबोली देवीला रेणुका देवीचा अवतार असंही म्हटलं जातं। ही रेणुका देवी महालक्ष्मीची बहीण आहे असं म्हणतात। युद्धामध्ये राक्षसांचा वध करण्यासाठी महालक्ष्मीला रेणुका देवीने पाठिंबा दिला। युद्ध झाल्यानंतर महालक्ष्मी विजयी झाली आणि विजयी झाल्यानंतर महालक्ष्मीने रेणुका देवीला योग्य मान न दिल्यामुळे रेणुका देवी क्रोधित झाली आणि टेमलाईच्या टेकडावर येऊन बसली। त्याचबरोबर ती महालक्ष्मीकडे पाठ करून बसली। याचमुळे तिच्या मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती पश्चिमेकडे आणि टेमलाई देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून आहे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।